सकाळ सकाळ देवाची पूजापाठ करून घेतली की माझा अख्खा दिवस एकदम फ्रेश आणि आनंदात जातो. पूजापाठ झाल्यानंतर आज मी नाश्त्याला करणार होते ढोकळा आणि हा ढोकळा माझ्या आईसाठी खास करणार आहे. कारण की मी आज माझ्या आईला भेटायला जाणार आहे. म्हटले भेटायला जातेच आहे तर आईसाठी तिच्या आवडीचाच पदार्थ करून घ्यावा. यूट्यूबवर तुम्हाला ढोकळ्याच्या बऱ्याच रेसिपी भेटतील, पण मी कशा प्रकारे करते ते तुम्हाला सांगते. 1 वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे आणि तुम्ही कितपत गोड खाता त्या अंदाजाने पिठी साखर घ्या. मी इथे अर्धी वाटी पिठी साखर घेतली. पिठामध्ये चिमूटभर हळद, 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ घालून घेतले. आता मीठ घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेऊ. तयार झालेल्या बॅटरमध्ये खायचा सोडा टाकून घेऊया. डब्याला तेल लावून घेऊ. शक्यतो मी ढोकळा कुकरमध्येच करते, त्यामुळे मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं. पाणी गरम झाल्यानंतर ढोकळ्याचं बॅटर आपण झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटासाठी शिजवून घेऊया. बॅटरवर झाकण ठेवल्यामुळे ढोकळा आतून शिजतो पण आणि छान फुलून पण येतो. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आपला ढोकळा किती छान फुगून वर आलाय. आता मी इथे फोडणीची तयारी करून घेतली. एका पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेतली, कढीपत्ता आणि मिरची खमंग होईपर्यंत त्याला भाजून घेतले. काही जण फोडणीमध्ये पाणी घालतात. पाण्यामुळे ढोकळा सॉफ्ट होतो आणि खाताना घशामध्ये अडकत पण नाही. मला फोडणीमध्ये पाणी आवडत नाही, त्यामुळे मी अशा पद्धतीने फोडणी देते. किती साध्या पद्धतीने घरात असलेल्या कमी साहित्यामध्ये मी हा ढोकळा तयार करून घेतलाय. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ढोकळा तयार झाल्यानंतर पहिला माझ्या आईसाठी डब्बा भरला आणि त्यानंतर म्हटले बघू तरी मीच केलेला ढोकळा छान झाला आहे का. खरंच छान झालेला. काय माझं टायमिंग होतं. मी ज्यावेळेस माझ्या आईच्या घरी पोहोचले तर आई नाश्त्यासाठी पोहेच करत होते. आईला बोलले तुझे पोहे आपण नंतर खाऊ, त्याआधी मी तुझ्यासाठी केलेला ढोकळा खाऊन सांग मला कसा झालाय. माझ्या आईची रिॲक्शन बघा. आता ह्या दोघींचा व्हिडिओ कधी होतोय आणि मला कधी खायला भेटते असे आमचे हर्षूचं चाललेलं. त्यानंतर मस्त आईने केलेले गरम गरम पोह्यावर ताव मारला आणि घरी यायला निघाले. येताना वाटेत उसका ज्यूस पिले. असा होता माझा आजचा दिवस.